हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आता रात्रीचे 11:30 वाजलेले आहे आणि सगळे पाहुणे वगैरे घरी आलेले आहेत. तुम्हाला तर माहितीच होतं कार्यक्रम आहे. सगळेजण झोपलेले आहे आणि मला दिवसभर काम करून करून इतकं पाय माझं सुजला. माझ्या पायावरती पूर्ण ती नस अशी ते एकदम फुगून गेली आणि त्याच्यामुळं मला रात्रभर झोप नाही, काही नाही. इतकं बेचैनी होत होती आणि का कुणास ठाऊक एवढी आग होती आहे माझ्या पायामध्ये की बस सांगता सोय. आणि दुखायचं सुरुवात झाली होती हे फक्त नसवरती येऊन. मग ते जोडवं वगैरे असं पायात टाईट झालं होतं. मला भरपूर जण म्हणतात, "तू पायात जोडवे नाही घालत, काही नाही, हातात बांगडी नसती तुझ्या." पण मेन न घालण्याचं कारण हेच आहे की एकदम असं सुजलं ना, मग ते फसलं की खूप त्रास होतो. इतकं होतं ना की कोणाला पण असं सांगू नाही शकत. आता पण माझं ना पाय एवढं सुजलेलं आहे. त्या दिवशी तर कार्यक्रम होता दुसऱ्या दिवशी म्हणून मी गोळ्या वगैरे घेऊन कसंबसं खडी होत होते. पण तरी पण इतकं त्रास होत होतं. एवढं कामाचं लोड त्याच्यावरती येऊन करून परत मला असं पायावरती अजून पण सूज आलेली आहे आणि एवढा भयानक त्रास होतोय ना, मला असं जगू नये असं वाटतंय. काय सांगू? पुन्हा मग ते आयुर्वेदिक दवाखान्यात गेले होते. तुम्हाला म्हणले होते ना मी, ते असं चटके वगैरे देणार आहे. आणि मग ते सगळी प्रोसेस झाली त्या हॉस्पिटलमध्ये. औषध गोळ्या दिले. मला एवढं दुखत होतं ना, मला असं रडायला म्हणजे थांबतच नव्हतं. पण सगळे पाहुणे ते नव्हते घरामध्ये, त्यामुळं मला रडता येत नव्हतं. काहीच नाही. मग म्हणते ना, मला असं मनातलं सांगताच येत नव्हतं. एवढी सूज होती माझ्या पायावरती भयानक. मी असं रात्रीचं वरच्या रूममधून खाली आले किचनमध्ये आणि देवासमोर बसली. मी देवाला एकच माझं म्हणणं होतं की बाबा, एवढंच दुखतंय ना, एवढा त्रास देण्यापेक्षा ना एकदाचा जीव घे माझं. कारण मी सांगू का, एवढं भयानक दुखतं ना, मला असं समोरच्याला काय वाटतं की हिचं सारखंच झालंय, ही सारखंच असं करते, कामाला पाहून असं तसं. पाहिजे म्हणून कोणी करत नाही. एवढं भयानक त्रास होतो ना, एक हाय लेव्हलचा त्रास होतो. असं पाय जरी अद्दर करून ठेवलं ना, अशी आग होती. म्हणजे कसं ठेवू आणि कसं ते पाय ठेवणार आहे, कसं झोपणार आहे. कसंही ठेवलं ना, तर ते दुखायचं काही थांबत नाही. एखादं म्हणजे ते हे नसतं का, दुखामध्ये पू वगैरे भरल्याच्यानंतर पिवळं-पिवळं जमा झाल्यानंतर जसं ठणक आणते का, तसं ठणक आणते मला पायामध्ये. मी दवाखाना केला, देवाचं दाखवले, सगळं केलं. मला काहीच नाही समजत आहे. रिपोर्टमध्ये तर नॉर्मल येते सगळं काही. मग नेमकं